सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भाजपाचे प्रतिभा मंगेश चव्हाण नगराध्यक्षपदी विराजमान आमदार मंगेश चव्हाण यांच्या धर्मपत्नी विजयी झाल्या, तर माजी आमदार स्वर्गीय राजीव देशमुख यांची धर्मपत्नी पद्मजा राजीव देशमुख या पराभूत झाल्या। चाळीसगाव नगर परिषदेवर भाजपाला एकूण 24 जागेवर नगरसेवक निवडून आले, तर शहर विकास आघाडीचे 10 नगरसेवक निवडून आले आणि अपक्ष 2 असे एकूण 36 नगरसेवकांसाठी चाळीसगाव नगर परिषदेवर लढत होती। यामध्ये भाजपाने एक हाती सत्ता मिळवली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजलाल हडपे, चाळीसगाव। चाळीसगाव नगर परिषदेवर नगरपालिका स्थापना झाल्यापासून सर्वात जास्त मताधिक्यांनी नगरसेवक निवडून येण्याचा विक्रम आज भारतीय जनता पार्टीने स्थापित केला। 24 नगरसेवक आणि एकाचा अजून चाललंय। 25चा आकडा प्लस 6000पेक्षा जास्त मताधिक्य नगराध्यक्ष पदाला। मला असं वाटतं की जनतेने दिलेला हा विकासाला कौल आहे, हा देवेंद्रजींच्या नेतृत्वावरचा विश्वास, गिरीश भाऊंच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि चाळीसगाव मतदारसंघामध्ये मी विकास कामांच्या माध्यमातून लोकांकडे जो माझा ॲप्रोच राहिला आणि हा विजय मी सर्वप्रथम चाळीसगावकरांच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पण करतो आणि एकच सांगेल की एक नवीन विकासाचा अध्याय त्या चाळीसगावसाठी लिहिण्याचा आमचा प्रयत्न असणार। मी एवढंच सांगेल। धन्यवाद। दादा, तुम्हाला इथे सर्वात मोठा धक्का असा बसला आहे तर तुमचे जे शहर अध्यक्ष आहेत ते पडलेले निवडणुकीत, याकडे असं आहे की शहर अध्यक्ष पूर्ण शहराच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय होते। स्वतःच्या वार्डात तिथं लक्ष द्यायला शक्य नव्हतं आणि भाजपाचेच आमचे तिथले बूथप्रमुख, आमचे प्रमुख कार्यकर्ते हे अपक्ष उभे राहिल्याने 700 मतं त्यांनी घेतली। तोही फटका आम्हाला बसला, खूप थोड्या मतांनी पराभव झाला। पण मला असं वाटतं की तो पराभव आम्ही पराभव समजत नाही, पण तरी जनतेने दिलेला कौल त्या विषयाने मान्य। आज मला एक सांगा, पण सगळे बरेचसे प्रस्थापित लोक ह्यावेळेस घरी बसले आणि 25 जागा कधी न मिळणार एवढ्या जागा आज सगळ्या या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या। निश्चित मी चाळीसगावकरांचं जनतेचं मनापासून आभार मानतो। दादा, निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही लोकांना असं आवाहन करत होते की भावनिक साथ घालू नका आणि भावनाच्या भरात जाऊ नका, तर तुमच्या या वाक्याला लोकांना ते जनतेने अतिशय सुस्पष्ट विकासाला कौल दिला आहे। भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आहे। भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते हितचिंतक ज्यांनी परिश्रम घेतले त्यांच्यावरही जनतेने विश्वास ठेवला आहे। मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। अपक्ष उमेदवारांची भूमिका जे अपक्ष जरी पक्षाचे होते, समजा ते जरी पक्षाचे होते, पण आता आम्हाला भाजपाला आमचीच मेजॉरिटी एवढी आहे। अच्छा, त्यांनी जर विकासासोबत देण्याचा विचार केला तेव्हा चर्चा वेगळ्या होतील, पण आज तुर्तास आम्ही भारतीय जनता पार्टी ही एकदम सिंगल हँडेड 25 जागा असल्यामुळे त्याच्यामुळे बहुमताचा हा प्रश्न निर्माण होत नाही आहे आणि मला असं वाटतं की आता निवडणूक संपली आहे, पूर्ण शहराच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील राहू। दादा, आपण किशोर आप्पांना तो चॅलेंज केला होता का तुमचा एक नगरसेवक निवडून कुठे आला? तिथे आला नाही आहे। किशोर आप्पा पाटील यांचे सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जमा झालं, एकही त्यांचा उमेदवार निवडून आला नाही। त्यांनी खूप मोठी गर्जना केली होती की आता मंगेश चव्हाणला आम्ही आसमान दाखवू। चाळीसगावकरांनी पाचोऱ्याचं पार्सल पाचोऱ्याला परत पाठवलं। चाळीसगावकर जनता सुज्ञ आहे। इतिहासात गेल्या 50 वर्षात एवढे नगरसेवक कधीही भारतीय जनता पार्टीला निवडून आले नाहीत, तेवढे नगरसेवक यावेळेस निवडून आले। शिवसेना, उभाटा गट, शिंदे गट सगळे वेगवेगळे असताना एकट्या भाजपाची एवढी ताकद आज या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची आज दिसून आली आणि मला असं वाटतं की हा कौल हा विकासाला। सर्वप्रथम मी माझ्या चाळीसगावच्या तमाम माता भगिनींना खरं तर त्यांचे आभार मानते की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आणि खरं तर ते विकासासोबत राहिले, त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार निवडून आले सगळ्यांचं अभिनंदन। काही 40 वर्षानंतर भाजपाची पहिल्यांदा सत्ता आली आहे, तुम्ही याकडे कसं बघता आणि चाळीसगावच्या विकासामध्ये तुमच्या सर्वात प्रथम म्हणजे कोणती गोष्टीला असेल?
या चाळीसगाव शहरात